अमोल मालुसरे यांनी अनेक वेळा याच मैदानावरती चांगली गोलंदाजी केलेली आहे. एका बाजूला आपण कृष्णा कमंडलू प्रीमियर लीग या मैदानावरती झाली होती, त्या स्पर्धेमधला आबी चोरड यांचा खेळ कोण विसरेल. म्हणजे या सर्व काही गोष्टी आहेत. एका बाजूला ज्यांनी अल्पावधीमध्ये प्रभावित केलं, बॅटिंग करताना स्ट्रायकर एंडला बॅट्समन चिंतामणी निकम तयार. म्हणजे अनेक वेळा आपण चर्चा करतो ना की पिता आणि पुत्राची जोडी ही कुसगाव संघामध्ये नेहमी खेळताना पाहायला मिळते. वडिलांनी गोलंदाजी केली, आता मुलाला करायची फलंदाजी, असा संघ म्हणजे कुसगाव. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक वेगाने येतील, परंतु खराब क्षेत्ररक्षण, आता दुजोरा मिळेल 4 धावेंचा. क्रिकेटमध्ये चुकीला नाही, माफी, येतोय तो चौकार, 4 धावा. आडव्या बॅटने खेळलेला हा फटका होता. क्षेत्ररक्षक वेगाने गेले, परंतु 2 पायांच्या मध्ये एक पोकळी निर्माण झाली आणि त्याच पोकळीतून बॉल सीमारेषा पलीकडे 4 धावेंसाठी फरार झाला. आला तो चौकार. टीम कुसगाव कोंडवलीसाठी धावा कशाही येऊत, परंतु त्या धावा येणं फार महत्त्वाचं आहे. एका बाजूला जो खेळ मयूर आणि प्रथमेशने केलाय ना, त्या खेळाचं प्रत्युत्तर कोणत्या तरी 2 खेळाडूंना द्यावं लागेल. ती संधी आहे आबी आणि चिंतामणी यांच्याकडे. यावेळेला हा फटका चिंतामणी निकम यांच्या बॅटचा बोलबाला सुरू झालाय. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे तडक फडक बेधडक कडक सडक पे कडक ठोकलाय तो षटकार. बॅट्समन चिंतामणी निकम यांनी आक्रमण केलंय अमोल मालुसरे यांच्या विरुद्ध आणि बॉल सरळ रस्त्यावरती फेकून दिलाय आपल्या स्टाईलने. 6 धावेंसाठी बॉल चाललाय. षटकार. धावसंख्या 11 धावा धावफलकावरती. अमोल मालुसरे यांचा पहिला बॉल प्रभावशाली होता. इथून पुढे आता त्यांना अचूकतेवरती भर द्यावं लागेल. शेवटचे 3 बॉल शिल्लक या ओव्हरमधले. एका बाजूला चिंतामणी निकम यांचं आक्रमण. आडव्या बॅटने खेळलेला फटका. लॉंगॉनला खेळाडू आहे, गवतातून मार्ग काढत बॉलपर्यंत खेळाडू पोहोचलेले आहेत. एकच सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळते, परंतु एका बाजूला आबी चोरट आक्रमक खेळ करणार की जो त्यांचा स्वाभाविक खेळ आहे तो ते करणार. कारण जी परिस्थिती आहे ना, ती परिस्थिती सध्याच्या घडीला प्रतिषटकाच्या पाठीमागे 21 कुटायच्या आहेत आणि 4 बॉलच्या पाठीमागे कुटलेले आहेत 12. एका बाजूला केळघर, सुळशी आणि गोगवे टीमला प्रतिषटकाच्या पाठीमागे 21 पेक्षा कमी धावा द्यायच्या आहेत आणि हा संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे. पाठी ओढलेला बॉल, एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न आहे का, तर नाही. आपल्याच फॉलोथ्रूमध्ये बॉल अडवलाय. कोणतीही धाव या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. 84 धावसंख्येचा डोलारा सांभाळताना डॉट बॉल दडपण वाढवणार आहे आणि हा डॉट बॉल आता टाकलेला आहे अमोल मालुसरे यांनी. केळघर सुळशी या टीमची गोलंदाजी मधली धार. ओव्हर नंबर 1 मध्ये काही बॉल महागडे, काही बॉल चांगले, असं विश्लेषण आपण त्यांच्या या षटकाचं करूया. अंतिम बॉल शिल्लक आणि समोर आबी चोरट तयार. मग लेदर बॉल असू द्या किंवा टेनिस बॉल असू द्या किंवा रबर बॉल असू द्या, याचा अनुभव गाठीशी. खोलवर पद्धतीचा बॉल स्ट्रोक खोदून काढण्याचा प्रयत्न. पंचांगडे दाद मागितली आहे. आबी चोरट एका बाजूला फॉर्मशी झगडतायत, धावांसाठी झगडतायत. एका षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती आहेत 12 धावा. आता इथून पुढचे फक्त 18च बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये इथून पुढे बनवायच्या आहेत धावा 72. म्हणजे आता प्रतिषटकाच्या पाठीमागची सरासरी वाढली आहे आणि इथून पुढे आता प्रतिषटकाच्या पाठीमागे 24 ठोकाव्या लागतील. तुम्ही ज्यावेळेस कुसगाव कोंडवलीची गोलंदाजी पाहिली असेल ना, पहिल्या षटकामध्ये अवघ्या गोलंदाजी करताना 8च धावा दिल्या होत्या, परंतु त्यानंतरच्या 3 ओव्हरमध्ये गोलंदाजांनी ओसंडून धावा खर्च केल्या आणि पहिल्या षटकामध्ये खेळ जर तुम्ही कुसगाव कोंडवलीचा पाहिला तर 12 धावांचा आहे. म्हणजे केळघर, सुळशी आणि गोगवे या टीमच्या बरोबर जर आपण फरक पाहिला ना, फरक जर केला ना, तर 4 धावा पहिल्या ओव्हरमध्ये कुसगाव कोंडवली संघ पुढे आहे. परंतु त्यानंतरची 3 षटकं जी होती ना, ती कुसगाव कोंडवलीला शोधावी लागतील. कंपॅरिझन आपण पाहिलं, दोन्ही संघांमधला एका षटकाचा खेळाचा फरक आपण पाहिला. परंतु ओव्हर नंबर 2 साठी आता ओव्हर नंबर 2 चा पहिलाच बॉल. फुल टॉसला माफी नाहीये. फुल टॉस बॉलचा घेतलेला खरपूस समाचार. बॅट्समन चिंतामणी निकम यांच्या बॅटमधून आणखीन एक मोठा फटका. सीमारेषेच्या पलीकडे या बॉलने घेतली भरारी. फटका आहे भारी. आलाय तो षटकार.
गणेश कदम गोगवे यांच्या बॉलवरती चढवलं आक्रमण. पहिलाच बॉल लोवर फुलटॉस होता आणि तोच बॉल फेकून दिलाय. सरळ 6 धावेंसाठी येतोय तो षटकार. धावसंख्या 18 धावा धावफलकावरती. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केले, वेग पकडलाय आता स्कोर बोर्डने. धावांची गती वाढली आहे, परंतु एका बाजूला पहिल्या विकेटचा शोध अद्यापही संपलेला नाहीये. ज्या प्रकारे गगनाच्या गाभाऱ्यात षटकारांचं तोरण मयूर, प्रथमेश, गौरव यांनी बांधलं, त्याच प्रकारचं तोरण आता अभि आणि चिंतामणी यांना बांधावं लागेल. बॅकफुटचा पंच आहे, बॉल कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी आलाय तो चौकार. जितका जज्बा सीने में सर उठता है ना, वो खेल खेल कहा रह जाता है, एक जुनून बन जाता है. आणि त्या जुनूनने मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ खेळताना चिंतामणी निकम थोडेसे बॅकफुटवरती गेले, जागा बनवली आणि कव्हर्सला पाठवला हा बॉल. आता नजर रोखून धरली आहे, पंचांनी कळवलं की हा वाईट बॉल आहे. चिंतामणी निकम यांच्याकडे लेदर बॉल, टेनिस बॉल क्रिकेटचा अनुभव चांगल्या प्रकारचा गाठीशी आहे. दोन्ही खेळाडू समोरासमोर युवा आहेत. एका बाजूला तुम्ही गोलंदाज गणेश कदम किंबहुना बॅट्समन चिंतामणी निकम. एक पाय पुढे काढत क्रिकेटचं मादक सौंदर्य, क्रिकेटचा पुस्तकी फटका, गोलगट्टम लकडपट्टम दे दनादन मैदानाच्या आतमध्ये फटकेबाजी करताना चिंतामणी निकम यांची क्लासिकल फलंदाजी. धावसंख्या 29 वरती जाऊन पोहोचलेली आहे. त्यामुळे या मॅचमध्ये आपण चर्चा केली की दोन्ही संघ तोला मोलाचे आहेत आणि विजयाची हमी आणि गॅरंटी देणारा स्कोर क्रिकेटमध्ये तयार नाही आहे. त्यामुळे या मॅचला रंगत येणार. आगाज आपने देखा, अंजाम अभी भी बाकी आहे. पहिला डाव आपण पाहिला, आता दुसरा डाव आपण पाहत आहोत. धावसंख्या जाऊन पोहोचले 29 आणि या ओव्हरमध्ये फक्त 3च बॉलचा खेळ झाला आहे. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. एका बाजूला गणेश कदम ओव्हर नंबर 2 साठी तयार. पाठीमागच्या बाजूला टाकलेला बॉल क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे निश्चित मिळेल आणि पंच कळवतील की दिशा खराब आहे. वाईट +1 अशा घेऊया आपण. या बॉलच्या पाठीमागे धावा तब्बल 2. त्याचबरोबर ज्यांचं आगमन होत आहे परी 11 या नावाने ज्यांचा संघ नवी मुंबई प्रीमियर लीगमध्ये खेळतो असे संघाचे संघमालक सकाराम शेठ कदम यांचं आगमन होत आहे. आणि वाई टेनिस बॉल क्रिकेटमधील नामवंत खेळाडू, एक उत्तम फिनिशर सतीश सनस यांचंही आगमन आहे. त्यांचंही सहर्ष स्वागत. सह्याद्री स्पोर्टचे प्रोप्रायटर. मैदानाच्या दिशेने वळूया आणि पाहूया कुसगाव कोंडवली केळघर सोळशी गोगवे हा सामना. उजव्या स्ट्रीच्या बाहेरचा बॉल, पंचांनी कळवलं की दिशा खराब आहे. एक बॉल डाव्या स्ट्रीच्या बाहेर, एक बॉल उजव्या स्ट्रीच्या बाहेर अशा प्रकारची दिशा आहे. परंतु याच गोष्टींवरती नियंत्रण ठेवावं लागेल गोलंदाज गणेश कदम यांना. वेळेची अचूकता, फटक्यांसाठी अभि चोरट झगडतायत. ज्या खेळासाठी अभि चोरट ओळखले जातात त्या प्रकारचे फटके त्यांच्या बॅटमधून येत नाहीत. नाखुश असतील आपल्या फटक्यांवरती, परंतु जमेची बाजू काय असेल तर त्यांनी एक धाव काढून स्ट्राईक चिंतामणी निकम यांच्याकडे दिलेला आहे. कारण त्यांची बॅट एका बाजूने तळपली आहे. षटकार चौकारांची भाषा त्यांची बॅट एका बाजूने बोलतीये. आपटलेला बॉल, फटक्याच्या पाठीमागे वेळेची अचूकता नाहीये. म्हणजे वेळ किती महत्त्वाची आहे. एखादी वेळ जर हातामधून निघून गेली ना तर ती पुन्हा येत नाही आणि येणारी वेळ कशी आहे हे सांगता येत नाही. त्यामुळे वेळेचा तुम्हाला अचूक उपयोग करावा लागेल. एका बाजूला आता गणेश प्रभावित करतायत, थोडेसे महागडे होते, परंतु शेवटच्या काही बॉलवरती त्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. फटका कव्हर्सला निघालाय. क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचतील का? नाही. चिंतामणी निकम यांचा टिपिकल फटका बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी आला एक प्रतिभावंत सामर्थ्यवंत षटकार. धावसंख्या 39 वरती भरारी घेतेय. यॉर्कर बॉलला खोदून काढलंय आणि पाठवलंय सरळ सीमारेषेच्या पार. 6 धावेंसाठी आलाय तो षटकार. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालेलं आहे परी 11 या नावाने ज्यांचा संघ नवी मुंबई प्रीमियर लीगमध्ये खेळतो असे सकाराम शेठ कदम यांचं आगमन मुख्य व्यासपीठावरती आहे. त्यांचं आपण करूया शब्द सुमनाने सहर्ष असं स्वागत. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती धावा आहेत
39 धावा धावफलकावरती आहेत. 84 धावांचं लक्ष्य आहे. आता 12 बॉलमध्ये बनवायचे आहेत 45 धावा. म्हणजे या ओव्हरमध्ये कुसगाव कोंडवलीचा खेळ चांगला राहिला, परंतु इथून पुढे केळघर सौशी आणि गोगवे टीमला चांगला खेळ करावा लागेल. परंतु एका बाजूला 22.5ची सरासरी ठेवायची आहे बॅटिंग करताना. आणि ओव्हर नंबर 3 साठी आता केळघर सौशी आणि गोगवे या टीमकडून मृण्मय अटाळे ओव्हर नंबर 3 साठी त्यांचा पहिलाच बॉल. एकच सिंगल 10व्या बॉलच्या पाठीमागे प्राप्त केली आहे आणि चिंतामणी निकम यांच्याकडे स्ट्राईक दिलेला आहे. आता समीकरण झपाट्याने बदलत आहे. 11 बॉल आणि 11 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत 44 धावा असं समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. अजूनही सांगणं कठीण आहे की कोणत्या टीमची बाजू ही मजबूत आहे. मॅच कोण कंट्रोल करेल? शेवटच्या 11 बॉल. समोर चिंतामणी निकम यांचा झंझावात. कमी गतीचा बॉल उजव्या स्ट्रीच्या बाहेर आहे, शरीरापासून दूर ठेवलाय. पंचांनी कळवलंय की हा वाईट बॉल आहे. वाईड लाईनला पकडून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. पंचांनी कळवलं की दिशा खराब आहे, हा वाईट बॉल आलाय. समीकरण पुन्हा बदलत आहे. फक्त आता पाहावं हेच लागेल की सामना कोणता संघ जिंकेल. थोडासा बॉल पुढे ठेवला आहे, परंतु हाच टप्पा प्रभावित करतोय आणि या बॉलच्या पाठीमागे वेग वाढवलाय. ही काय गोलंदाजीमधली भिन्नता आहे ना, ती अंमलामध्ये आणलेली आहे मृण्मय यांनी. जे गोलंदाजी करताना तुम्हाला प्रत्येक बॉल हा वेगळ्या प्रकारे हाताळावाच लागतो. आता चिंतामणी निकम यांना रीड करावं लागेल मृण्मयला. यावेळेला अंगावरती येणारा बॉल हुक केलाय, बॉल सरळ सीमारेषा पलीकडे 6 धावेंसाठी आलाय तो षटकार. फार वेळानंतर मोठा फटका येतोय, परंतु अशाच फटक्यांची गरज आहे. चिंतामणी निकम यांचा एका बाजूला वादळी खेळ, स्वतःलाही वळवला आणि बॉललाही वळवला आणि पाठवून दिलाय. सरळ 6 धावेंसाठी आलाय तो षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 47 वरती. या ओव्हरमध्ये अजूनही 3 बॉल शिल्लक. मृण्मय पुन्हा तयार. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुढे ठेवलाय बॉल. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. हा डॉट आलाय. आपण चर्चा करतोय की आता वाचन करावंच लागेल. नेहमी आपण चर्चा करतो ना की चांगली पुस्तक आणि चांगली माणसंही वाचल्याशिवाय समजत नाही. क्रिकेटमध्येही तसंच आहे. फलंदाजाला गोलंदाजाचं आणि गोलंदाजाला फलंदाजाचं वाचन हे करावंच लागतं. हाय बॉल पुढे ठेवला. हेलिकॉप्टरचं उड्डाण सीमारेषेच्या पलीकडे. सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहे चिंतामणी निकम. कुसगाव आहे त्यांचं गाव. ठोकलाय क्लासिकल स्ट्रोक षटकार. पुन्हा एकदा पहा, हेलिकॉप्टरचं उड्डाण चिंतामणी निकम यांच्या बॅटमधून झालंय. सरळ 6 धावेंसाठी. फिक्र करता है क्यों तू फिक्र से होता है क्या, कर ले खुद पे भरोसा फिर देख होता है क्या. आता समीकरण झपाट्याने बदललंय आणि इथून पुढे समीकरण आपण नव्याने मांडूया. 7 बॉल 31ची गरज. धावसंख्या 53. एका बाजूला यावेळेला फटका फसलाय. बॉल आकाशाला गवसणी घालतोय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. प्रयत्नांना यश नाहीये. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी. आता 6 बॉल आणि धावा बनवायच्या आहे 27. 6-27चा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतदार अवस्थेमध्ये जाऊन पोहोचलाय. तब्बल आतापर्यंत या मॅच मध्ये धावा किती बनलेल्या आहेत? 2 डावांमध्ये. आतापर्यंत संपूर्ण मॅच मध्ये 140 धावा मैदानाच्या आतमध्ये बनलेल्या आहेत, परंतु शेवटच्या 27 धावांचा बचाव होईल की पाठलाग होईल. टीम मीटिंग बोलवली आहे, कारण एका मिनिटामध्ये आयुष्य बदलू शकत नाही, परंतु 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो. आणि तीच टीम मीटिंग घेतलेली आहे केळघर सौशी आणि गोगवे या टीमने. आणि अंतिम षटक, संघाचा विश्वास, संघाची जबाबदारी कुणाच्या खांद्यावरती. एका बाजूला 13 बॉल 49 वरती चिंतामणी निकम बॅटिंग करतायत. अर्धशतकी खेळीसाठी फक्त 1 धाव हवी आहे आणि केळघर सौशी आणि गोगवे टीमची मदार एका युवा खेळाडूच्या खांद्यावरती दिली आहे. 6 बॉल 27 धावांची गरज आहे आणि गोलंदाजी मार्कवरती
प्रेम देसाई यांना गोलंदाजीच्या रनवेवरती प्रविष्ट केलं आहे. अंडर 16चा खेळाडू प्रेम देसाई यांच्या हाती बॉल. पहिलाच बॉल अभि यांनी भिरकावून दिला. एक सिंगल धाव. आता येणारे 5 बॉल आहेत, बनवायचे आहेत 26 धावा. एका बाजूला चिंतामणी निकम यांचं अर्धशतक पूर्ण होणार का? हा सामना चिंतामणी निकम की प्रेम देसाई फिनिश करणार? या सर्व गोष्टींना आता रंगत प्राप्त होतीये. ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में जो खडा ना वही हमारे लिए सबसे बडा. 5 बॉल आणि बनवायच्या आहेत धावा 26. वेळेची अचूकता नाहीये, परंतु चिंतामणी निकम यांनी आपला अर्धशतक पूर्ण केले आणि रायरेश्वर चषक 2024चं पहिलं अर्धशतक कुठून आलं तर ते कुसगाव गावाकडून आलं आणि खेळाडूचं नाव आहे चिंतामणी निकम. एकदा जोरदार टाळ्या. त्याचबरोबर वाईचे लेजंड खेळाडू नाना चौधरी यांचंही आगमन आहे, त्यांचे आपण स्वागत करूया. त्यांनाही विनंती आहे आपणही मुख्य व्यासपीठावरती या. आता 24ची गरज आहे आणि येणारे बॉल 4 आहेत. 4 बॉल 4 षटकार या प्रकारचा विक्रम मैदानाच्या आतमध्ये रचला जाईल का? आणि चिंतामणी निकम या नावाची दखल क्रीडाप्रेमींना घ्यावी लागेल का? बरेचसे प्रश्न आहेत. एका बाजूला प्रेम देसाई चांगली गोलंदाजी करून हा सामना संघाला जिंकून देणार का? 4 बॉल 24ची गरज. आणि हा बॉल पंच वळतात की सांगतायत हा वाईट बॉल आहे. मॅच जिवंत आहे. 4 बॉल 23 धावांची गरज. एका बाजूला प्रेम देसाई एक युवा खेळाडू आहेत आणि ज्यांचा आवाज तुम्ही सकाळपासून या स्पर्धेला ऐकताय. संतोष देसाई सरांचे ते सुपुत्र आहेत. आणि एका बाजूला चिंतामणी निकम तयार. फुल टॉस बॉल सीमारेषेच्या पलीकडे मॅच जिवंत ठेवणारा षटकार. खूप लांब वरती या स्पर्धेतला सर्वाधिक मोठा षटकार कुणी मारला तर ते नाव आहे चिंतामणी निकम. यांच्या बॅटमधून हा मोठा फटका आलाय. मॅच जिवंत ठेवणारा षटकार. सरळ पाठवलाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी येतोय तो षटकार. जब जब तूने किया है अपने काबिलियत पर विश्वास, तब तब तूने रचा है एक अलग इतिहास. पुन्हा एकदा पहा फटका. फार मोठा षटकार. आता 3 बॉल 17ची गरज आहे. चला ओके, आपण रूपरेषेमध्ये बदल करतोय. सावळे 11 बनपुरी आणि रेणावळे वासोळे आपण टॉससाठी या असं आयोजन समितीने कळवलेलं आहे. आपला टॉस होत आहे. रेणावळे वासोळे आणि सावळे बनपुरी आपला टॉस होत आहे. 3 बॉल 17ची गरज. 3-17 हृदयाची धडधड आता वाढलेली आहे. काळजाचा ठोका चुकतोय. पुढच्या बॉलवरती काय घडतंय? इथे बॉल पाठीमागच्या बाजूला. आता मोकळा श्वास घेतलाय केळगर सोळशी आणि गोगवे या टीमने. आता 2 बॉल 17ची गरज. जो संघ प्रयत्नवादी होता तो संघ आता होईल नशीबवादी. एखाद दुसरा खराब बॉल येईल का आणि संघासाठी सामना जिवंत होईल का? याच अपेक्षेमध्ये आता पाठीराखे आहेत. आशा पल्लवित होतील का? 2 बॉल 17ची गरज. फुल टॉस बॉल लॉंग ऑनला सीमारेषा पलीकडे येईल का? परंतु क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले. कॅच पकडू शकले नाही. परंतु एका बाजूला सामना कंट्रोल केलाय टीम केळघर सोळशी आणि गोगवे या टीमने. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि 1 बॉलमध्ये 17 धावांची गरज आहे. एका बाजूला चिंतामणी निकम यांनी अर्धशतक झळकवलं परंतु सामना फिनिश करू शकले नाही. परंतु मित्रांनो, चिंतामणी निकम यांचा संघर्ष आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या त्यांच्या या भरदार खेळीसाठी. जबरदस्त बॅटिंग केली. आपण करूया टॉस आणि दोन्ही संघांना देऊया पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. चला टॉस आहे सावळे बनपुरी विपक्ष रेणावळे वासोळे. आपण टॉससाठी या. आयोजन समितीने कळवलेलं आहे की अशा प्रकारची रूपरेषा